व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच गुरुजन वर्ग व विद्यार्थी सर्वप्रथम तुम्हा सर्व भारतवासियांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। कित्येक लढाया लढून कित्येक आहुत्या वाहून कित्येक बलिदाने देऊन अखेर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेच। मित्रांनो, आपल्या भारत देशाचे स्वातंत्र्य हा शब्द इतका मौल्यवान आहे की तो आपण त्याच्याबद्दल जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे। मित्रांनो, स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ तोच व्यक्ती समजतो ज्याने पारतंत्र्य आणि गुलामगिरी पाहिली आहे। मित्रांनो, आपण खरंच खूप नशीबवान आहोत की आपण या स्वातंत्र्य भारतात जन्माला आलो। आपल्या हाती या अन्यायाच्या या अत्याचाराच्या बेड्या पडल्या नाही, या बाबतीत तर आपण खूपच नशीबवान आहोत। वंदे मातरम, भारत माता की जय, हिंदुस्तान जिंदाबाद असे घोषवाक्य कानी पडले की रक्त आपोआप सरसरायला लागतं। जेव्हा आपल्या डोळ्यासमोर हा तिरंगा फडफडत असतो तर आपल्या मनातील, ह्या भारतवासियाच्या मनातील हा आनंद पाहण्यासारखा असतो। मित्रांनो, किसी ने खूब कहा है, हम अपनी जानी दुश्मन को भी अपनी जान देते हैं। इसे हिंदुस्तान की मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं। मित्रांनो, आंखों में दिखाई दे उसे खामोशी कहते हैं, आंखों में दिखाई दे उसे खामोशी कहते हैं। जो दुनिया में दिखाई दे उसे तूफान कहते हैं, जो दुनिया में दिखाई दे उसे तूफान कहते हैं। और ऐसा एक ही देश है जहाँ पर मेहमानों को भी भगवान कहते हैं, उस देश को हिंदुस्तान कहते हैं। मित्रांनो, आपल्या भारत देशाला सोन्याची चिडिया असं म्हटलं जातं। का हो? कारण त्या काळी आपल्या भारत देशासारखा कृषी प्रधान देश इतर कोणताही नव्हता। म्हणूनच कदाचित या इंग्रजांना आपल्या भारत देशाच्या बाहेर पावले टाकताना खूप त्रास झाला असावा। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। 1857 साली सुरू झालेला हा स्वातंत्र्य यज्ञ, हे स्वातंत्र्य संग्राम शेवटी अखेरीस 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झाला व 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशाला प्रजासत्ताक झाली। हे ऐकण्यासाठी चांगलं वाटतं। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण हे स्वातंत्र्य कुणामुळे मिळाले? त्या सैनिकांमुळे, त्यांनी अहोरात्र कष्ट केल्यामुळे। हे स्वातंत्र्य कुणापासून मिळाले? इंग्रज आणि इंग्रजांच्या गुलामगिरीपासून। खरे स्वातंत्र्य आपल्याला धर्म, जाती, गरिबी ह्याच्यापासून मिळाले नव्हते हो। हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोर पुरुषांनी अहोरात्र प्रयत्न केले। त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अहोरात्र प्रयत्न करून संविधानाची निर्मिती केली व 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान अंमलात आले। मित्रांनो, तरी देखील आपल्या भारत देशामध्ये मुळापर्यंत असलेल्या समस्या, जातीभेद, धर्मभेद, नंतर गरिबी, इतरांबद्दल तुच्छ लेखणे, महिलांवर अन्याय अत्याचार करणे, या समस्यातून आपण मुक्त झालो नाही तो। जेव्हा या समस्यातून आपण मुक्त होईल तेव्हा आपला भारत देश खरा स्वतंत्र झाला, खरा प्रजासत्ताक झाला असं म्हणावे लागेल। मित्रांनो, आज आपण आपल्या स्वतःला देशभक्त म्हणून घेतो। खरंच का हो आपण देशभक्त आहोत का हो? खरंच आपल्यामध्ये इतरांबद्दल बंधुभाव आहे का हो? खरंच आपण स्त्रियांचा आदर करतो का हो? खरा देशभक्त कुणाला म्हणावं? जो देशाच्या सीमेवर लढत असतो त्या सैनिकाला म्हणावं। खरा देशभक्त कुणाला म्हणावं? जो देशाच्या प्रगतीसाठी अहोरात्र प्रयत्न करतो त्या शिक्षकाला म्हणावं। खरा देशभक्त कुणाला म्हणावं? जो सरकारी सेवेमध्ये काम करणाऱ्या त्या सेवकाला म्हणावं। जो कोरोनाच्या काळात देखील आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र कष्ट करणाऱ्या त्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना म्हणावं। मित्रांनो, आपला भारत देश खूप झपाट्याने प्रगती करत आहे व तो जगात 5 नंबरची अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच ते 1 नंबरला येईल, परंतु त्याच्यासाठी खूप अडथळे आहेत तो। दिल्लीपर्यंत गल्लीपर्यंत लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड आपल्याला संपवायची आहे, तेव्हा आपला भारत देश खरा स्वातंत्र्य झाला असं म्हणावे लागेल। मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये, आपल्या अयोध्येमध्ये आत्ताच रामलल्ल्याची प्राणप्रतिष्ठा स्थापन झाली। त्यावेळी आपण सर्व आपल्या स्वतःला रामभक्त म्हणून घेतो। जय श्री राम म्हणल्याने कोणी रामभक्त होत नसतं हो। जय श्रीराम म्हणल्याने कोणी रामभक्त होत नसतं हो। त्याच्यासाठी रामाचे मर्यादा पुरुषोत्तम ही गुण अंगीकारले पाहिजे, तेव्हा आपण खरे रामभक्त म्हणावे लागेल। मित्रांनो, रामाने जसा रावणाचा वध केला होता त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या मनामध्ये असलेल्या वाईट विचारांचा वध करायचा आहे, तेव्हा आपण खरे रामभक्त, खरे देशभक्त। व जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते, दुनिया भर में मिलते हैं आशिक कहीं, दुनिया भर में मिलते हैं आशिक कहीं, लेकिन वतन से बढ़कर कोई सनम नहीं होता, हीरो में लपट
लपेट कर सोने में निपट कर मरते हैं कहीं, अहो हीरो में लपेट कर सोने में सिमट कर मरते हैं कहीं, लेकिन तिरंगे से बढ़कर कोई कफन नहीं होता, कोई कफन नहीं होता। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, धन्यवाद।